रोजगार म्हटलं की दिसते नोकरी, पण त्या पलीकडे स्वतःचा व्यवसाय करायचा म्हणजे मग त्या व्यवसायाबद्दलची सखोल माहिती असणे आवश्यक, कौशल्य विकास गरजेचा. काळानुरूप सर्वत्र वस्ती वाढत आहे. या आणि अशा प्रकारच्या बहुतांश जिल्ह्यात शेतीपलीकडे रोजगाराची संधी निर्माण करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. यातूनच उदयास आली प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही महाराष्ट्र शासनाची संकल्पना. नमस्कार, मी राजू माटे, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास गोंदिया. आमच्या जिल्ह्यामध्ये सध्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र या योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये एकूण 8 सेंटरवर प्रशिक्षण सुरू आहे. त्यामध्ये 13 बॅचेस सुरू आहेत आणि 13 बॅचेसमध्ये 325 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. त्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस आहेत. जसं आमगाव तालुक्यामध्ये ठाण्याला व्हेजिटेबल ग्रोवर, त्यानंतर नवेगाव बांधमध्ये असिस्टंट इलेक्ट्रिशियन, नागरामध्ये ऑर्गॅनिक ग्रोवर, मिल्क टेस्टर, मुंडीपारमध्ये डेअरी फार्मर अँड सुपरवायझर, त्यानंतर सोंदडला असिस्टंट इलेक्ट्रिशियन आणि वडेगावला ऑर्गॅनिक ग्रोवर आणि योगा थेरपी असिस्टंट अशा वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण सुरू आहे. त्यांच्या परीक्षा व्हायच्या आहेत म्हणून पुढचा रिझल्ट यायचा आहे, परंतु येत्या 1-2 महिन्यामध्ये त्यांच्या परीक्षा होतील. परीक्षा झाल्यानंतर त्यांना रोजगाराची संधीसुद्धा त्या संस्थांकडून मिळवून देण्यात येईल. जर त्यांनी संधी नाही मिळवून दिली तर आमच्या कार्यालयातर्फे रोजगार मेळावे घेण्यात येतात आणि त्यामधूनसुद्धा रोजगाराची संधी या उमेदवारांना मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. गोंदिया जिल्ह्यामध्ये एका वर्षामध्ये जवळपास 400 उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हेच प्रशिक्षण सतत 3 वर्ष देण्यात येणार आहे. म्हणजे 3 वर्षामध्ये 1200 उमेदवारांना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून शासनाने कौशल्य विकासाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात 34 जिल्ह्यांमध्ये तब्बल 511 ठिकाणी विविध कोर्सेसचे प्रशिक्षण देणारी केंद्रे उभी केली आहेत. राज्यातील होतकरू तरुणांना कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय स्थापित करण्याच्या दृष्टीने तयार करणे, त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देणे हे या योजनेचे मूळ उद्देश. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यपूर्ण निर्मिती विभागाअंतर्गत दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे ग्रामीण भागात 511 ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले आहे. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील 8 ग्रामीण ठिकाणांचा समावेश आहे. महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र मार्फत आमचे 3 सेंटर रजिस्ट्रेशन करण्यात आले होते. आता आमच्याकडे पहिल्यांदा थेरॅटिकली आम्ही त्यांना प्रशिक्षण दिलंय. आता प्रॅक्टिकली सुरू आहे. त्याच्यामध्ये डेली आम्ही त्या विद्यार्थ्यांना 4 तास प्रशिक्षण देतोय आणि त्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे जो साहित्य आहे इलेक्ट्रॉनिक्सचं ते पूर्णपणे मोफत त्यांना देत असतोय. त्यापैकी आता आमच्याकडे सोंदडला जे सेंटर सुरू आहे त्यापैकी तिथला एक लाभार्थी आपल्याकडे उपस्थितही आहे. मी तेजराम बैकर. मी 3 ऑक्टोबर 2023 रोजी तिथे फॉर्म अप्लाय केलं होतं. त्यानंतर मला तिथून फोन आला. नोव्हेंबरमध्ये मी आपली क्लास चालू ठेवली. साधारणतः हा 3 महिन्याचा कोर्सेस चालू आहे. प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र या योजनेत लोकांचा वाढता सहभाग ही महाराष्ट्र शासनाच्या यशाची पोचपावतीच म्हणावी लागेल. ही योजना अत्यंत गतिमान व योग्य पद्धतीने राबवण्यात शासनाला यश आलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. प्रस्तुती जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया.